नमस्कार, मी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत प्लास्टिक भरणीला 4 ते 5 अशा प्रकारचे छिद्र पाडून या भरणीचा घरामध्ये कशा प्रकारे आपण वापर करणार आहोत ते। एकदा हा टूल बनवला तर तुम्हाला घरामध्ये कधीही पसारा झालेला दिसणार नाही। त्यामुळे हा जो प्लास्टिक भरणीचा टूल आहे हा नक्की बनवून ठेवा। सगळ्यात आधी आपण एक किचन टिप बघतोय, ती म्हणजे कडधान्य भिजत घालत असाल तर त्यामध्ये गरम पाणी टाकून भिजत ठेवा। 4 ते 5 तासामध्ये छान असे हे कडधान्य फुगून अगदी तयार होतात। हिवाळा असला तरी सुद्धा जास्त वेळ लागत नाही, छान असे फुलले गेले की मग ह्या कडधान्यांना पटकन मोड देखील येतात। पुढची आपली किचन टिप आहे ती आहे मिरचीच्या रिलेटेड। बरेचदा हिरव्या मिरच्या बाजारातून घेऊन आलो की मग त्याचे देठ काढायचे, जर 2 दिवस जरी राहिले तरी मिरच्या लगेच पिकल्या जातात। अशा प्रकारे मिरच्या पिकल्या गेल्या की मग त्या लाल पिवळ्या अशा प्रकारच्या होतात। मग या पिवळ्या झालेल्या मिरच्या बाकी असलेल्या सगळ्या हिरव्यागार मिरच्यांना लवकरच पिवळ्या करतात आणि मग सगळ्याच मिरच्या लवकर खराब होऊ शकतात। म्हणून बाजारातून मिरच्या आल्या की लगेचच ताबडतोब त्याच्या देठांना असं काढून घ्यायचे, म्हणजे देठ काढून टाकायची आहेत। जर का मिरचीचे देठ काढले गेले तर मिरची आपली पिवळी पडत नाही, आहे त्याच फॉर्ममध्ये राहते, अगदी हिरवागार कलर राहतो। त्यामुळे मिरची जर बाजारातून आणली तर लगेचच त्याला निवडून ठेवा। अशा प्रकारे त्याचे देठ काढा आणि त्यानंतर जर तुमच्याकडून अशी 1-2 दिवसासाठी मिरची राहिली तर मग ती पिवळी मिरची सुद्धा निवडून काढावी लागते आणि आपला वेळही जातो, शिवाय मिरची खराब होते। आणि ही पिवळी झालेली मिरची पुन्हा हिरव्या मिरचीमध्ये ठेवायची नाही, नाहीतर बाहेर असलेल्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या सुद्धा पिवळ्या व्हायला वेळ लागत नाही। लगेचच पिवळ्या मिरच्या ज्या आहेत किंवा लालसर झालेल्या त्या खाऊन आपण टाकू शकतो किंवा कुठल्याही भाजीला वापरू शकतो आणि नंतर आपण हिरव्या मिरच्यांचा वापर करू शकतो। पुढची आपली टिप आहे ती सुद्धा किचनच्याच रिलेटेड आहे। हिवाळ्यामध्ये कडधान्य लवकर खराब होतात आणि कडधान्य हे पौष्टिक असतात, त्यामुळे आपण हे घरामध्ये ठेवतोच। मग आता कुठलेही कडधान्य असले तरी त्यामध्ये दालचिनीचा एक तुकडा किंवा मग तमालपत्र ठेवायचं आहे। हे जर ठेवलं तर प्रत्येकी एका बॅगमध्ये एकच ठेवलेलं आहे आणि हे ठेवल्यामुळे कडधान्यांना अजिबात कीड लागत नाही। कीड लागू नये किंवा यामध्ये किडे होऊ नये, आळीजाळी होऊ नये म्हणून आपण घरातल्याच काही आयुर्वेदामध्ये वापरल्या जाणाऱ्या या गोष्टी आहेत त्याचा वापर करून आपले पदार्थ सुरक्षित ठेवू शकतो आणि या वस्तू आळीजाळी होण्यापासून त्याचा बचाव करू शकतो। कशी वाटली तुम्हाला ही आयडिया नक्की सांगा मला। त्यानंतर पुढची टिप आपण बघतोय ती आहे अशा प्रकारे घरामध्ये जेव्हा मुलांसाठी ओला ब्रेड आणला जातो तेव्हा सगळाच लगेच संपून जातो असं नाही, अर्धा वगैरे शिल्लक राहिला तर त्याची अशा प्रकारे त्याच पॉलिथिनमध्ये ठेवण्याची एक व्यवस्था आपण करायची आहे। ती म्हणजे हा पेपर जो आहे प्लास्टिकचा तो फोल्ड करायचा आहे, म्हणजे पिशवी फोल्ड करून त्यावरती रबर बँड लावून नंतरच आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। हवा बंद केलं की तो खराब होत नाही ब्रेड आणि आपण लवकरच त्याला 2 दिवसापर्यंत ठेवू शकतो आणि जर त्याची एक्सपायरी डेट असेल लवकरच तर ते लवकरच संपवणं देखील गरजेचं असतं। पुढची आपली टिप आहे ती आहे शेंगा ज्या असतात वालाच्या त्या निवडायच्या म्हटलं की प्रत्येकच स्त्रियांना किचकट काम वाटतं। बऱ्याचदा या शेंगा निवडणं किंवा मग गवारीच्या शेंगा निवडणं थोडंसं अवघड वाटतं, त्यामध्ये वेळही द्यावा लागतो। त्यामुळे या भाज्या चिरल्या तर त्या चिरल्यानंतर त्याची चव बिघडते। मग या भाज्या ज्या आहेत ना त्या हातानेच निवडणं खूप गरजेचं आहे। तर भाज्या निवडत असताना काय करायचं आहे की आपण ही जी शेंग आहे तर ही शेंग आपल्याला अशी फोडून घ्यायची आहे। चिमट्याच्या मदतीनं हे काम करायचं आहे। आपल्याला चिमटा घ्यायचा आहे आणि जो आपण चिमटा चपाती किंवा मग पापड तळण्यासाठी वापरतो तर हा चिमटा आपला खूप सोपं काम करणार आहे। आणि हे काम म्हणजे शेंग आपल्याला घ्यायची आहे, अशी उभी धरायची आणि चिमट्याने दाबून दोन्ही बाजूंनी त्याला असं फोडून घ्यायचे।
शेंग उभी ठेवल्यामुळे पटकन फुटली जाते आणि चिमट्याच्या मदतीने तर हे काम खूप सोपं होतं आहे. अगदी हाताने करायला गेलात तर फार वेळ द्यावा लागतो, थोडासा त्रासही होतो. त्यामुळे मग आपण जर हे काम चिमट्याने केलं तर चिमट्याने पटकन शेंग फुटली जाते आणि याचे दोरे काढणं खूप कठीण जात नाही आपल्याला, अगदी सोपं जातं. बघू शकता याचा दोरा जो आहे तो पटकन निघतो. तर इथे जी आपण अशा प्रकारची ही प्रोसेस करून घेतोय ती सगळ्या शेंगांवर करून घेऊ शकतो एकदाच, जेणेकरून शेंगा एकदा फुटल्या गेल्या की मग आपल्याला त्या सोलायला सोप्या जातात किंवा त्या फोडायला पण सोप्या जातात. आणि पुढचे जी कट करण्याची प्रोसेस आहे ती सेम आहे, आपण हातानेच अशा पद्धतीने तोडू शकतो शेंगा. शेंगाच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे एक हिरवा दोरा असतो किंवा हिरवी एक अशा प्रकारची लाईन असते जी जाडसर असते, त्याला आपण काढून टाकणं गरजेचं असतं. तर ते दोन्ही शेंगाच्या बाजूंनी निघून जातं आणि आपल्याला शेंगा फोडल्यामुळे ही पद्धत जी आहे ती एकदम सोपी जाते शेंगा निवडण्याची. पुढची टिप आहे प्लास्टिकच्या डब्यांच्या रिलेटेड. बऱ्याचदा हे डबे घरात पडलेले असतात आणि हे डबे खूप प्लास्टिकचे असल्यामुळे, साधे असल्यामुळे खूप स्वस्तातही मिळतात विकत घ्यायचे म्हटलं तरी. आणि बऱ्याच वस्तूंसाठी आपण हे प्लास्टिक डबे वापरतो, पण खूपदा या भरण्यांचा जास्तीत जास्त आपल्याकडे पसारा होऊ नये म्हणून बऱ्याच आपल्याला वस्तू असतात त्या एकाच भरणीत ठेवाव्या लागतात आणि खूपदा आपण त्या वस्तू ठेवतो सुद्धा. पण एक वस्तू बुडाशी गेली किंवा भरणीच्या तळाशी असेल तर वरच्या वस्तू ह्या काढाव्याच लागतात. मग आपल्याला काय करायचं आहे की भरणीला एक भरपूर असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत. तुम्ही म्हणाल एकाच भरणीत जर भरपूर वस्तू ठेवायच्या असतील तर या छिद्रांचा काय उपयोग होणार आहे, तर नक्की पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. बघा इथे आता सुरुवातीला मी यामध्ये कडधान्य ठेवायचे ठरवले, कारण कडधान्य माझ्याकडे खूप कमी क्वांटिटीमध्ये आहेत आणि ते एका भरणीमध्ये मी ठेवले तर मला ते सोयीस्कर होतं, वेळच्या वेळी मला सापडतात आणि मला ते भिजत घालायला पण व्यवस्थित बरं पडतं, म्हणजे सगळ्या भरण्या उघडत बसायची गरज लागत नाही. तर मी इथे याला ठेवण्याची प्रोसेस पण सांगते आणि काढण्याची प्रोसेस पण सांगते. ठेवताना सुरुवातीला मटकीची पिशवी ठेवली आणि त्याचं जे होल आहे सगळ्यात खालच्या बाजूला मी होल केलं होतं चाकू गरम करून. तर हे मी 4-5 ठिकाणी चाकू गरम करून भरणी कट केलेली आहे, 5-6 ठिकाणी आहे. आणि त्यानंतर मी प्रत्येक होलमधून ना अशी पिशवी बाहेर काढणार आहे, म्हणजे मी 5 प्रकारचे तरी कडधान्य यामध्ये ठेवू शकेल. आता कडधान्यच नाही तर कुठल्याही डाळी वगैरे पण तुम्ही ठेवू शकता एकाच भरणीमध्ये, जर तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये ठेवायचं असेल तर. किंवा मग जिरे मोहरीसाठी पण एकच भरणी करू शकता. आणि या होलमधून आपल्याला पिशवी बाहेर काढायची आहे. तर पिशवीचं जे काही अशा वरचा भाग आहे ना तो बांधलेला नाही आहे, लक्षात ठेवा, रिकामाच ठेवायचा आहे. आणि आता मी पहिल्यांदा मटकी ठेवली, नंतर एक हरभरा ठेवला जो चॉकलेटी कलरचा आहे, ब्राऊन कलरचा. नंतर मी पांढऱ्या कलरचा हा जो हरभरा आहे तर हा ठेवलेला आहे. तर मी इथे दोन्ही प्रकारचे हरभरे किंवा काबुली चना म्हणतात याला, तर हे मी दोन्ही प्रकारचे ठेवलेत आणि एकाच भरणीत ठेवल्यामुळे मला हे सोयीस्कर होणार आहे. जर आपण कडधान्य एकाच ठिकाणी ठेवले तर आपल्या सगळ्यांना सोयीस्कर होऊ शकतं. मी एका भरणीत ठेवल्यानंतर मग याच्या पिशव्या प्रत्येक होलमधून बाहेर काढलेल्या आहेत, जिथून मी कट केलं तिथून. तुम्ही म्हणाल आता याला काढणं कसं काय सोपं जाईल, किती अवघड ठेवलं आहे आपण हे, तर अगदी सोप्या पद्धतीने मी याला काढायचं तुम्हाला सांगते. अगदी सोपं आहे, एकाच भरणीमधली कुठलीही पिशवी न हलवता आपण याला काढू शकतो. आता मी प्रत्येक पिशवीला रबर बँडने असं पॅक करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते की याला कसं काय काढलं जाऊ शकतं आणि मी कसं काढून घेणार आहे एकदम सोप्या ट्रिकने. तेही याचं झाकणसुद्धा उघडायची गरज नाही आहे. तर हे टोपण मी याला लावून तसंच ठेवलेलं आहे आणि आता मी याला काढून दाखवते कडधान्यांना. आता ह्या पिशव्या आहेत ना वरती, या तुम्हाला थोड्याशा व्यवस्थित दिसत नसतील तर ते काय करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. थोडं फिनिशिंग दिसावी किंवा व्यवस्थित दिसावं म्हणून याच्यावरती असलेली एक्स्ट्राची पिशवी मी कट करून घेतली. बाकी तर प्लास्टिकच्या बॅगसारखीच दिसते, त्यामुळे काही एवढी दिसून येत नाही आहे. तर पिशव्या दिसून येऊ नये म्हणूनच आपण रबर बँडने त्या व्यवस्थित सेट केलेल्या आहेत. आता या पिशव्या व्यवस्थित सेट झाल्या आणि त्यानंतर फायनली भरणीचा लुक असा दिसतोय.
कुठूनही भरणी कापली गेली आहे असं अजिबात दिसत नाही आहे. कितीही कट यावरती आपण चाकूने मारलेले आहे. 4-5 ठिकाणी भरणी कट केलेली आहे, तरीसुद्धा आपल्याला कुठेच भरणी कट केल्यासारखी दिसणार नाही, कारण आपण अगदी व्यवस्थित आणि अशा आडव्या फॉर्ममध्ये हे कट केलेलं आहे भरणीला. आणि तिथून आपली पिशवी अलगद बाहेर काढून घेतली आपण. आता जिथे आपल्याला जे कडधान्य हवे तीच पिशवी अशी उघडायची आहे आणि तिथून आपल्याला प्लास्टिकची भरणी आतमध्ये थोडीशी दाबून घ्यायची आणि हा होल बनवून घ्यायचा आहे. म्हणजे जिथे कट आहे ना तिथून आपल्याला छोटं किंवा मोठं त्या कटला बनवता येऊ शकतं. तर मी इथे कट जे आहेत ते खूप छोटे बनवलेले आहेत. थोडेसे अजून मोठे हवे होते म्हणजे पटकन यामधून कडधान्य बाहेर आले असते. अजूनही मला जेवढं हवं तेवढं यामधून मी काढून घेऊ शकले, पण हरभरा आणि दुसरं काही जाडसर असतील ना कडधान्य तर थोडे मोठेसे आपल्याला काप बनवावे लागतील यावरती. तर मी जे कट केलेले आहे ना ते साधारण 2-2 इंच एवढं कट केलेलं आहे, पण अजून थोडंसं करायचं जास्तीचं, नाहीतर मग साधारण थोडासा बॉक्स बनवल्यासारखा किंवा रेक्टँगल बनवल्यासारखं कट करायचे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि प्लास्टिक बाटलीचा रियूज तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत आजचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अगदी सहज मिळेल आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील. चला मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत तुमच्या शेअर करा. आणि आजचा हा व्हिडिओसुद्धा तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय ते मात्र मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या सगळ्या टिप्सपैकी तुम्हाला कुठली टिप आवडली ते पण मला कमेंटमध्ये कळवा. बाकी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.